धम्मबंधू भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या अभ्यासाच्या अतिशय पुढच्या टप्प्यावरती आपण येऊन पोचलेलो आहोत. मागच्या आठवड्यामध्ये आपण एक फार महत्त्वाचा विषय बघितलेला होता. तो म्हणजे बाबासाहेबांच्यावरती जो आरोप केला जातो त्या संदर्भामध्ये आपण मागे चर्चा केलेली होती. हा प्रचारही भारतामध्ये बरेच लोक करतात की बाबासाहेबांनी काय फक्त दीक्षा दिली, प्रत्यक्ष आचरण शिकवलं नाही. आणि त्याचं कारण एकच दिलं जातं की धम्मदीक्षेनंतर बाबासाहेब अवघ्या 7 आठवड्यामध्ये गेले म्हणून बाबासाहेबांनी आचरण शिकवलं नाही. हा फार मोठा अपप्रचार केला जातो आणि बाबासाहेबांना दूषण दिलं जातं. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. त्याबद्दल आपण मागच्या वेळेस बारकाईनं माहिती लक्षात घेतलेली होती. प्रत्यक्ष बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ प्रमाण आहे, साक्ष आहे की बाबासाहेबांनी आचरण कसं करायचं ते शिकवलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत आपण पोचलेलो आहोत. अनेक विद्वानांशी मी चर्चा करतो तेव्हा त्यांचे म्हणणं हेच असतं की आचरण कसं करायचं हे काही बाबासाहेबांनी शिकवलं नाही वगैरे म्हणून. मला नेहमीच आश्चर्य वाटत आलेलं आहे, खेदही वाटत आलेलं आहे की बाबासाहेबांचा ग्रंथ हे लोक खरंच वाचतात का? आणि जर वाचत असतील तर त्यांना हे कळतं का की बाबासाहेबांनी त्या प्रकरणाचं नावच मुळात काय ठेवलेलं आहे? बौद्ध जीवन मार्ग. टायटल त्या प्रकरणाचं नावच आहे, शीर्षक आहे बौद्ध जीवन मार्ग. म्हणजे बौद्ध जीवन कसं जगायचं, त्याचा काय मार्ग आहे, काय उपाय आहे, ही शिकवण उघड त्याच्यामध्ये दिलेली आहे. एवढंसुद्धा जर आमच्या तरुणांना, आपल्या विद्वानांना कळत नसेल, वाचकांना कळत नसेल तर ती फार मोठी खेदाची गोष्ट आहे. मग संशय असा येतो की बहुतेक त्यांनी वाचलेलंच नसावं. आणि ही आपली ही पळवाट सोयीची आहे. बाबासाहेबांनी कुठे आचरण शिकवलं म्हणून. बाबासाहेबांनी आचरण शिकवलं याचं दुसरं प्रमाण, दुसरा पुरावा म्हणजे 22 प्रतिज्ञा आहेत. 22 प्रतिज्ञा काय सांगतात? अमुक अमुक करू नका, अमुक अमुक करा. प्रत्यक्ष करायला सांगितलं आहे ना, जे योग्य नाही ते करायचं नाही असं सांगितलं, बजावलं आहे. आणि साधंसुद्धा बजावलेलं नाही. प्रतिज्ञा करा, दृढ निश्चय करा, नुसतं मानू नका. एवढ्या ताकदीनं बाबासाहेबांनी बुद्धधर्म शिकवलेलं असतानाही त्यांच्यावरती जेव्हा असा आरोप केला जातो आणि त्या आरोपाच्या आड दडून आपलं काही रेटलं जातं, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. याबद्दल तिळमात्र शंका नाही. आणि जे लोक हे करतात त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. ते बाबासाहेबांच्या कार्याचे विरोधक आहेत, शत्रू आहेत, हे उघडपणे कबूल केलं पाहिजे. आपलं काहीतरी विकण्यासाठी ते बाबासाहेबांचे कुठेतरी दोष दाखवतात आणि त्या दोषाचा गैरफायदा घेऊन लोकांच्यावरती आपलं काही लादण्याचा प्रयत्न करतात. या बाबतीमध्ये सावध राहणं फार गरजेचं आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रातला, भारतातला मनुष्य या बाबतीमध्ये सावध नाही. तो वाहवत जातो, कोणाच्याही नादी लागतो. ही आजची परिस्थिती आहे. तर धम्मच्या आचरणातला पहिला मुद्दा बाबासाहेबांनी या प्रकरणामध्ये मांडलेला आहे. आणि त्या प्रकरणामध्ये इतर जी काही प्रकरणं आहेत बौद्ध जीवन मार्गाचे, ते एकंदर त्यांनी 12 प्रकरणं लिहिलेली आहेत. आणि ह्या 12 प्रकरणांचा क्रम जो आहे 1, 2, 3, 4 तो क्रम योग्य राहिलेला नाही. कदाचित बाबासाहेबांना ते पाहायला वेळ मिळाला नसेल म्हणून तो क्रम बदलून आपल्याला योग्य क्रमानं त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून ते पहिलं प्रकरण आहे सत, असत आणि पाप.
तर ते हे सुरुवातीला घेऊन उपयोगाचं नाही, तो पहिला संस्कार नाही. पहिला संस्कार पुढे येतो आहे 5व्या प्रकरणामध्ये, मनुष्य, मन आणि मनोबल. आणि आपण मागे त्याबद्दल बोललेलो होतो की मन हीच माणसाची एकमात्र शक्ती आहे, सामर्थ्य आहे. आणि त्या मनाच्या साह्यानं, मनाच्या माध्यमातून मनुष्य जगतो. त्या मनाला योग्य वळण लावून आपलं जीवन चांगलं बनवणं, सुखकर बनवणं, प्रगत बनवणं हे माणसाच्या हातामध्ये आहे. आणि त्यापासूनच माणसाच्या धम्म जीवनाची सुरुवात होते. इतर धर्मांची सुरुवात कुठून होते? जग कोणी निर्माण केलं? ते ईश्वरानं निर्माण केलं. आत्मा आहे, परमात्मा आहे, स्वर्ग आहे, नरक आहे. ज्यानं जग निर्माण केलं तो सर्व काही करतो. मनुष्याला स्वतःला काही करता येत नाही. करता करवता तो आहे आणि त्याप्रमाणे मनुष्य वागतो. मग त्याला सुख हवं असेल, त्याला प्रगती पाहिजे असेल तर त्यानं त्या निर्माणकर्त्याला मानलं पाहिजे. त्याची कर्मकांड करून पूजा अर्चा केली पाहिजे. त्याची मर्जी संपादन केली पाहिजे. त्याला प्रसन्न केलं पाहिजे. आणि त्याला प्रसन्न केल्यावरती तो आपल्याला मोक्ष देतो, आपलं कल्याण करतो, स्वर्ग देतो. ही इतर सर्व धर्मांची विचारसरणी आहे. मनुष्य निष्क्रिय बनलेला आहे, हेल्पलेस बनलेला आहे. त्याला करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही आश्वासन दिलेलं आहे की ईश्वर करतो, तोच सुख देतो, न्याय देतो वगैरे, याचाही काही भरोसा नाही. जर ईश्वर करता असेल, खूप भानगडी येतात, तर तो विषय आपण नंतर काहीतरी घेऊया. मागे आपण त्याच्यावरचा काही भाग बघितलेला होता. परंतु मुख्य मुद्दा हा आहे की माणसं जर स्वतःच्या मनाचा, स्वतःच्या शक्तीचा वापरच करू शकले नाहीत, त्यांची प्रगती होईल कशी? त्यांचा विकास होईल कसा? आणि माणसाचा नेहमीचा अनुभव आहे की आपण आपल्या मनाच्या माध्यमातूनच जगतो. मनात येईल तेच करतो, मनाला पडतं तसंच वागतो. मनाच्या विरोधात जाण्याची आपलीसुद्धा हिंमत नसते. म्हणजे हे इतकं मन कार्यक्षम आहे, पॉवरफुल आहे, हा माणसाला अनुभव आहे. आपल्या मनात नाही आलं, आपल्याला नाही पटलं तर आपण करत नाही. मग आपल्याला पटावं न पटावं हे काही ईश्वर करतो का? आणि जर तसं असेल तर काही लोकांना ईश्वर मान्य आहे, काही लोकांना ईश्वर मान्य नाही. मग ज्यांना मान्य नाही त्यांना तसं करायला ईश्वरानं सांगितलं का? ज्याला मान्य आहे त्याला तसं वागायला ईश्वरानं सांगितलं का? जर अशा परस्पर विरोधी गोष्टी ईश्वर सांगत असेल तर मग तो कपटी आहे, तो खोटा आहे. एकाला एक करायला सांगतो, दुसऱ्याला दुसरं करायला सांगतो. साधी गोष्ट आहे ना. साऱ्या माणसांना एकच प्रवृत्ती का नाही? साऱ्या लोकांचा एकच स्वभाव का नाही? ईश्वराने निर्माण केलं आहे ना. साऱ्यांना भल्याच्याच मार्गानं का जाता येत नाही? इतकं वाईट या जगामध्ये का असावं? मग ते वाईट कोणी निर्माण केलं? ईश्वरानं सारं निर्माण केलं आहे, तर वाईटाचं निर्माण करणारा तोच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. का केलं वाईट निर्माण? गंमत म्हणून, खेळ म्हणून, चैन म्हणून? काय प्रकार आहे तो? म्हणून ईश्वर नावाच्या कल्पनेवरती विश्वासच ठेवता येत नाही अशी बुद्धाची स्पष्ट भूमिका आहे. परावलंबी जीवन आहे ते. म्हणून कुठलेही धर्म माणसाला न्याय देत नाहीत, अन्याय करतात, त्याला दडपून ठेवतात, त्याच्या बौद्धिक सामर्थ्याला कुंपण घालतात आणि त्याचं खच्चीकरण करतात. बुद्धाचा एकमात्र धम्म आहे ज्यानं माणसाचं हे स्वातंत्र्य हिरावून घेतलं नाही. पहिली गोष्ट बुद्धानं माणसाला दिली त्याचं स्वातंत्र्य. विचार करणं बाबा तुझ्या हातामध्ये आहे, बरं वाईट जाणणं तुझ्या हातामध्ये आहे, काय करायचं का नाही तुझ्या हातामध्ये आहे, करायचं किंवा नाही हे ठरवणार तूच आहे. तुझ्यावरती कोणाचीही सत्ता चालत नाही. आणि बाकीच्या धर्मांनी सांगितलं ईश्वराची सत्ता सर्वांच्यावरती आहे. बुद्धानं सांगितलं कोणाची सत्ता नाही, बुद्धाची सुद्धा सत्ता नाही कुठल्या माणसावरती.
मनुष्य स्वतंत्र आहे आणि त्याचं ते स्वातंत्र्य, या स्वातंत्र्यामध्येच त्याचं सामर्थ्य दडलेलं आहे. त्याच्या मनाचं सामर्थ्य कसं वापरायचं त्याच्या त्या स्वातंत्र्यावरती अवलंबून आहे. जर ते स्वातंत्र्य त्यानं उपभोगलं नाही तर त्याला प्रगती करता येणार नाही. हा अतिशय महत्त्वाचा विचार बुद्धानं सांगितला. म्हणून मनुष्य आहे त्याचं मन आहे म्हणून, आणि मनोबळ ही त्याची मुख्य शक्ती आहे. हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. आणि यापुढे मग जे काही बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, मन घडवते तसा मनुष्य होतो. जो सत्य आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे. संस्कार म्हटले बाबासाहेबांनी, आचरण करण्यातला हा पहिला संस्कार आहे. तर हा पहिला संस्कार त्यांनी या माध्यमातून दिलेला आहे, जे आपण मागच्या वेळेस बघितलं. आज आपण दुसऱ्या संस्काराकडे वळणार आहोत. आणि हा दुसरा संस्कार जो आहे तो आलेला आहे 8व्या प्रकरणामध्ये. आणि त्या 8व्या प्रकरणाचं नाव आहे विवेकशीलता. मराठीमध्ये गडबड झाली आहे. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे ऑन थॉटफुलनेस अँड माइंडफुलनेस. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. मराठी अनुवाद केलेला आहे विवेकशीलता. थॉटफुलनेस म्हणजे विवेकशीलता आहे, हे बरोबर आहे. परंतु माइंडफुलनेस म्हणजे एकाग्रता नाही. इथे एकाग्रता अनुवाद केलेला आहे. एकाग्रता म्हणजे एकाग्रतेचा इंग्लिशमध्ये अनुवाद केला होती, काय म्हणतो आपण? कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे. बाबासाहेबांनी कॉन्सन्ट्रेशन वापरला काय शब्द? त्यांनी म्हटलं माइंडफुल. दोन वेगळे शब्द आहेत ना, त्यामुळे दोन वेगळे शब्द, त्याचा अर्थ वेगळाच असला पाहिजे. म्हणून या अनुवादामध्ये फार मोठी चूक झालेली आहे. एकाग्रता असा अनुवाद केलेला आहे. ह्या चुका फार महाग पडतात माणसाला. ज्याला मूळ इंग्रजी भाषेचं ज्ञान नाही त्या माणसाला किती जड जात असेल ते फार समजायला. ह्या चुका काही तशा क्षम्य वाटत नाहीत मला. म्हणून त्या शब्दाचा अर्थ आहे माइंडफुलनेसचा सजगता, जागरूकता, सततची जागरूकता, सजगता. म्हणजे माणसानं विचारपूर्वक वागलं पाहिजे आणि सावधपणे वागलं पाहिजे, असं त्याचा सरळ सोपा अर्थ आहे. आणि हा संस्कार आहे, त्याच्या आचरणाची पद्धती आहे. याप्रमाणे त्यानं करायचं आहे असं स्पष्ट बाबासाहेबांनी याच्यामध्ये बजावलेलं आहे. काय म्हणतात ते? प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा. जे काही आपण करू त्याचा सतत विचार केला पाहिजे. विचाराशिवाय काहीही करायचं नाही. सावधान राहत जा, बेफिकीर राहायचं नाही. आस्थायुक्त आणि धैर्यशील वागत जा. आस्था पाहिजे, आपुलकी पाहिजे, बांधिलकी पाहिजे त्या विचाराशी, त्या करण्याशी, आणि मोठ्या धैर्यानं, जिद्दीनं ते केलं पाहिजे. हे आचरण करायला सांगितलं आहे ना उघड उघड शब्दामध्ये. कसं काय आपण म्हणू शकतो बाबासाहेबांनी आचरण शिकवलं नाही म्हणून? काही लक्षात येतं आपलं? हा भयानक खोटेपणा आहे जो आपण अजिबात खपवून घेता कामा नये. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवत जा, सावधान राहत जा, आस्थायुक्त आणि धैर्यशील वागत राहा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. हा माणसाच्या आचरणाचा दुसरा संस्कार आहे. सर्व काही विचारावरती अवलंबून आहे.
जे मनुष्य करतो, जे वागतो, जे बोलतो ते त्याच्या विचारावरती अवलंबून आहे. म्हणून विचार ही पहिली गोष्ट आहे, प्रारंभस्थान आहे, आरंभस्थान आहे. आणि तो विचार जेव्हा कृतीमध्ये येतो तेव्हा आचरण घडतं. मराठीमध्ये एक म्हण आहे, कळतं पण वळत नाही. काय भानगड आहे? आहे ना म्हण, प्रसिद्ध म्हण आहे, कुठेही लागू होते, कोणालाही लागू होते, म्हणजे खोटेपणाचं नाही, अनुभवानं सिद्ध झालेल्या. मग कळतं याचा अर्थ काय आणि वळत नाही याचा अर्थ काय? आहे ना प्रश्न, माणसाची समस्या आहे. कळतं म्हणजे विचार कळला, विचार माहीत झाला, खोटं बोलायचं नाही, विचार कळला, माहीत झाला, प्रसंग आल्यावरती विचार होतो बाजूला, आपण त्या भावनेच्या भरामध्ये खोटं बोलून मोकळं होतो. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, मानसिक प्रॉब्लेम आहे, साधा साधा प्रॉब्लेम नाही तो. आणि या प्रॉब्लेमवरतीही फारसे लोक विचार करत नाही. विचार एखादं बी पेरल्यासारखं आहे, पण बी अंकुरण्यासाठी एक वातावरण हवं असतं, एक परिस्थिती हवी असते. बीज अंकुरायचं असेल तर आपल्याला माहीत आहे, जमीन भुसभुशीत असली पाहिजे, त्यामध्ये पाणी असलं पाहिजे, ओली असली पाहिजे, प्रकाशही मिळाला पाहिजे आणि हवाही मिळाली पाहिजे. ह्या 4 गोष्टींची जी परिस्थिती निर्माण होते, वातावरण निर्माण होतं, त्यामध्ये बीज अंकुरतं. विचाराचं बीज माणसाच्या मनामध्ये पेरलं, ज्या वातावरणात ते रुजणार ते वातावरण कुठे आहे? ते वातावरण आपण कधी शोधलं की हे बीज अंकुरण्यासाठी वातावरण लागतं? कुठे आहे ते वातावरण? गेल्या 60 वर्षामध्ये भारतातल्या बौद्धांनी याचा विचारच केलेला नाही. 60 वर्षामध्ये. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचं बीज पेरलं, परंतु ते या देशाच्या लोकांच्या मनामध्ये आणि समाजामध्ये रुजलंच नाही, अंकुरलंच नाही. त्याला अंकुरच फुटला नाही तर पुढे त्याचा वृक्ष होणं दूरच, आणि त्या वृक्षाला फळं येणं ही फक्त कल्पना, सत्य काहीच नाही. तर बाबासाहेबांच्या नंतर त्यांचा समाज आज या परिस्थितीमध्ये आहे. बीज पेरलं, खरं म्हणजे कुजायची वेळ आली. इतके दिवस झाले त्याच्यामध्ये, आज कुजायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आजचा बौद्ध समाज नैराश्याच्या गर्तेमध्ये अडकलेला आहे. बौद्ध म्हणून पुढे काय? बुद्ध धर्मानं काय दिलं? कुठपर्यंत आपण पोचलो? कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माणसाजवळ नाही. तो आज इतका संभ्रमामध्ये आहे. आणि सगळीकडून खचून मार खाल्ल्यामुळं, राजकारणात मार खाल्ला, सामाजिक जीवनात मार खाल्ला, शैक्षणिक याच्यामध्ये सुद्धा मार खाल्ला, जे मिळालं होतं तेही गेलं, सोयी सवलती, खचून मार खाल्ला आहे समाजानं. मग आता लोकांची भाषा काय आहे ते माहीत आहे? नाही हो, आता काही धर्माशिवाय काही जमायचं नाही, बरोबर. आता धर्माचा विचार केला पाहिजे. पश्चात बुद्धी, बैल गेला आणि झोपा केला, ही मराठीमधली म्हण आहे. बैलाला ऊन लागू नये, पाऊस लागू नये म्हणून एक झोपडी केली जाते, त्याला म्हणतात झोपा. गोठा मराठी शब्द आहे. बैल मेला आणि तुम्ही गोठा बांधला, काय उपयोग त्याचा? तशी आता परिस्थिती निर्माण झाली. बुद्ध धर्म मरायला गेला, मरण्याच्या वाटेला लागला आहे. आणि आता तुम्ही बुद्ध धर्माचा विचार केला नाही तर धर्माचं काहीतरी केलं पाहिजे. आज बोलतात लोक, उघडपणे बोलतात. तर मुख्य प्रश्न आहे की जे कळलं ते वळलं का नाही? तर त्यासाठी जे वातावरण हवं असतं ते वातावरण आम्ही निर्माण केलं नाही. म्हणून विचार
बीज म्हणून जरी आम्ही घेतला तरी ते अंकुरलं नाही, त्याला मोड फुटला नाही. मग ते कसं घडतं? पहिली गोष्ट बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ती धम्मपदामधली गाथा आहे. पहिल्याच याच्यामधली पहिल्या 1 आणि 2 गाथा धम्मपदातल्या आहेत, मनोपुंगमा धम्म वगैरे. आपण जे काही आहोत ते आपल्या विचाराचा परिणाम आहे. किती लोक हे सत्य लक्षात घेतात? एखाद्या माणसाची आपण मीमांसा करतो तो कसा आहे, दान देणारा असेल तर आपण म्हणतो तो दानी आहे, कंजूसपणा करणारा असेल तर म्हणतो तो कंजूस आहे, कोणाचं ऐकूनच घेत नाही आपलं चालवतो म्हटल्यावर तर तो अहंकारी आहे, गर्विष्ठ आहे, घमेंडी आहे, अशी नावं आपण देतो ना. मग ती माणसं तशी का आहेत आणि त्यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण येतो याचा माणसानं कधी विचार केला आहे का? जर त्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर इथे काय म्हटलं आहे? आपल्या विचाराचा परिणाम आहे तो. म्हणजे आपल्या मनामध्ये घमेंड असेल, घमेंडीचा विचार असेल तर मनुष्य घमेंडी बनेल. मनामध्ये दया असेल तर मनुष्य दयाळू बनेल. मनामध्ये करुणेचा विचार असेल तर मनुष्य करुणावान बनेल. बरोबर आहे ना ते? मग या दृष्टीनं बौद्ध मनुष्य स्वतःकडे पाहतो का? प्रश्न इथे. वातावरण आकाशातून पडणार नाही खाली, ते निर्माण करावं लागतं. बौद्ध मनुष्य दीक्षा घेतो तेव्हा हे वातावरण निर्माण करतो का? हा विचार, हे सत्य त्यानं स्वीकारलेलं असतं का की मी जे काही असेल तो माझ्या विचारांचा परिणाम असेल? विचारच बाबासाहेब गेल्यानंतर त्या समाजानं कधीच केला नाही. ते वातावरण ज्यामधून निर्माण होतं ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्नच केला नाही आजपर्यंत. मग आमचे प्रयत्न काय? विहार बांधा, मूर्ती ठेवा, उद्घाटन करा, तिथे पाली भाषेमधल्या वंदना म्हणा, नाही तर कोणाला तरी म्हणायला ठेवा. ते आपल्याला कळत नाही तर न कळत, काही घेणं देणं नाही. सेलिब्रेशन करा, भाषणं द्या बुद्ध धर्मावरती, बात खतम. परंतु प्रत्येक मनुष्य आपल्या विचारांचा बनलेला असतो. त्या माणसाला त्या पद्धतीनं पाहायला शिकवणं स्वतःकडे की तू जे काही असेल, तुझं जे काही चारित्र्य असेल, मनुष्य म्हणून तुझी काही योग्यता असेल, त्याच्या पाठीमागे ते विचार तुझ्या मनामध्ये आहे ते लक्षात घे. आणि म्हणून बदलायचं असेल तर ते विचार बदलावे लागतात. पण आपण दखलच घेतली नाही. मनुष्य काय ना, माझा स्वभाव तसा आहे. मग स्वभावाला काय औषध? हे बाकीच्या धर्माने शिकून ठेवलेलंच आहे. माणसाच्या हातात काहीच नाही ना, त्याच्या स्वभावाला औषधच नाही. म्हणजे मानतो त्या धर्मांना आणि म्हणतो बौद्ध. आणि बुद्धाची भूमिका कशी आहे? अरे स्वभावच बदलतो, विचार बदलला स्वभाव बदलतो. विचारात परिवर्तन झालं, त्याप्रमाणे जिद्दीनं वागायला लागला, आचारात परिवर्तन होतं, मनुष्य बदलतो. म्हणजे बुद्धानं जी बदलण्याची शिकवण दिलेली आहे ती बदलण्याची शिकवण मी माझ्यामध्ये बदल करून कृतीमध्ये आणली पाहिजे. मला त्या दृष्टीनं सतत सावधान राहिलं पाहिजे. हा विचार बौद्धांनी कधीही स्वीकारला नाही. विहारात जायचं असतं कशाला? तिथे वातावरण असतं. आपण नेहमी जसं जगतो, जसं वागतो, विहारामध्ये तसं नाही वागता येत. तिथे वेगळ्या पद्धतीने लोक वागतात. आपण बाहेर उद्धटपणा करत असो, विहारात गेलं तर सौजन्यानं वागावं लागतं, विनयानं वागावं लागतं, दुसऱ्याची इज्जत करावी लागते. गोष्ट खरी आहे ना, त्याला मान द्यावा लागतो, किमान त्याला नमस्कार तरी करावा लागतो. मग अहंकार धरणारा मनुष्य काय म्हणतो? मी काही त्याच्यापेक्षा कमी आहे का?
तो स्वतःला काय समजतो? मी का त्याला जय भीम करू? आहे ना. मग ह्या विचाराला त्यानं धरून ठेवलं की तो तिथेच अडकतो. तो कधी विहारात जात नाही. विहारात गेलं तो दुसऱ्यालाही हात जोडायला लागतील ना, जय भीम करावे लागतील, त्याचा आदर करावा लागतील. काही लक्षात येतं आपल्याला? अशा तऱ्हेनं अहंकारामुळं मनुष्य ते वातावरण निर्माण करण्यापासून बाजूला राहतो. वातावरणच निर्माण होत नाही, बीज अंकुरत नाही. आणि अहंकारी माणसाला जाणीव होत नाही की मी अहंकारामध्ये अडकलेलो आहे. ती जाणीव केव्हा होईल? तो त्या विहाराच्या वातावरणात गेला तर, तिथे लोक कसे वागतात ते बघितले तर, तिथे भिक्षू कसे वागतात ते बघितले तर, काही लक्षात येतं आपल्याला? एकमेकांना कशी मदत करतात ते बघितल्यानंतर कुठेतरीचा अहंकार त्याला समजेल की नाही, मी जरा जास्तच आहे, माझ्यात बदल झाला पाहिजे, मी काहीतरी सेवाकर्म केलं पाहिजे. काय मी काय म्हणतो लक्षात येतं? मग आज बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं की प्रत्येकानं विहारात गेलं पाहिजे. विनाकारण सांगितलं? यासाठी सांगितलं. किती लोकांना कळतं आजही? विहारात जा म्हणणाऱ्यांना तरी कळतं का ते? वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देतात, लिहितात संपादक वगैरे, प्रत्येकाने विहारात गेलं पाहिजे. मी अनेक संपादकांना बोललो, तुम्ही कोणत्या विहारात जाता? नाही जात, कुठेच जात नाही. मला व्यक्तिशः माहीत आहे, मी नावं घेऊन सांगेल तुम्हाला, पण त्याला काही अर्थ नाही. ते मग दुसऱ्याला उपदेश करणं सोपं, स्वतःला तो लागू कधी करायचाच नाही. ही दुसरी भानगड झालेली आहे. ज्या वस्तीमध्ये मी गेल्या काही वर्षापासून राहतो आहे, तिथे एकदा एक गृहस्थ मला म्हटले, ते विहार आम्ही बांधलं, आम्ही आद्य संस्थापक त्याचे. मी त्यांना म्हटलं, मी तिथे गेली 12 वर्ष राहतो आहे, एकदाही तुम्हाला त्या विहारात बघितलं नाही. हे कसं काय म्हणे? नाही, त्याचं काय आहे, आम्ही ते बांधलं आणि मग ते आता दुसऱ्या कमिटीकडे गेलं, मग आम्ही त्यांना काही डिस्टर्ब करत नाही, त्यांचं स्वतंत्रपणे त्यांनी काम करावं म्हणून आम्ही जात नाही. काय बोलणार तुम्ही अशा माणसाला? सगळ्या विहारांच्या मध्ये अशी गटबाजी आहे. काल मी माझ्या मित्रांना फोन केला होता बुलढाण्याला. ते म्हणाले, मी अनेक विहारामध्ये जातो स्वतःहून प्रवचन द्यायला. विद्वान मनुष्य आहे, जुना कार्यकर्ता आहे, 81 वर्षाचं वय आहे आणि धम्माचं ज्ञान अफाट आहे. पण म्हणे लोक बोलावतात, मी जातो, मी कधी नाही म्हणत नाही, आपल्याला जे देता येईल ते द्यायचं, समजावून सांगता येईल सांगायचं. पण त्या विहारामध्ये 10-12 लोकांच्यापेक्षा जास्त लोक नसतात म्हणे, आणि त्यामध्ये बहुसंख्य महिला आणि 2-4 पुरुष. ही आज विहाराची स्थिती आहे, विहाराची. मग त्या विहारामध्ये आमचे उत्साही कार्यकर्ते जाऊन भाषणं देतात. मग बुद्ध धर्म आणि अर्थशास्त्र, अरे तर कोणाला शिकवता तुम्ही? कोण ऐकतं ते? जे बसलेत ऐकायला त्यांना त्या विषयाशी काही घेणं देणं आहे का? काही त्यांच्या कामाचं आहे का? मग असे निर्णय विषय द्यायचे आणि त्यावरती वक्त्यानं जाऊन तिथे भाषणं ठोकायची. आहे का काही उपाय त्याला? आणि त्याला म्हणतात आम्ही धम्म कार्य करतो म्हणून, धम्मावरती प्रवचन देतो. हा पोरकटपणा आजपर्यंत चालू आहे. मी पोरकटपणा म्हणतो, आय एम सॉरी, परंतु ती वस्तुस्थिती आहे की समोरच्या माणसाची गरज काय आहे, समोरच्या माणसाला तुम्ही काय चांगलं देऊ शकता, समोरच्या माणसाला वळण लागेल वागण्याचं, या दृष्टीनं काय मदत करू शकता, हे शिकवणं म्हणजे धम्मप्रचार. एखाद्या विषयावरती पांडित्यपूर्ण भाषणं देणं त्याला धम्मप्रचार म्हणत नाही. ते सभेमधलं काम, सभेमध्ये जाऊन बोला. तर अशा तऱ्हेनं धम्मप्रचाराचा आम्ही अक्षरशः पोरखेळ चालवलेला आहे. पोरखेळ, जे वातावरण निर्माण करायला पाहिजे विचाराचं बीज रुजण्यासाठी, ते वातावरणच आम्ही निर्माण करत नाही. अनेक विहार कडीकृपामध्ये बंद पडलेले आहेत. म्हणजे हे सारंच वाईट आपल्याला माहीत आहे, त्याबद्दल जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु वातावरणामध्ये बीज रुजतं, तसं धम्म विचाराचं बीजसुद्धा वातावरणामध्ये रुजतं. आणि त्या वातावरणासाठी माणसानं
त्या धम्माप्रमाणे जगणाऱ्याच्या लोकांच्या सहवासामध्ये सतत यावं लागतं. लोकांच्या सहवासामध्ये विहारात जाणं याचा अर्थ काय? धम्मजीवनाची कास धरलेले, धम्मजीवनाला वाहून घेतलेले किंवा धम्मजीवनाची काही ना काही बांधिलकी पत्करलेले जे लोक आहेत, ते तिथे ज्या पद्धतीनं वागतात जगतात ते शिकण्यासाठी, त्यांचे तो पाहण्यासाठी, आपल्यामध्ये तसं काही घडावं हे लक्षात घेण्यासाठी म्हणून विहारात जायचं असतं. आता हे वातावरणच विहारात नसेल तर काही उपयोग आहे त्या जाण्याला? काही उपयोग नाही. नुसतं भावनिक अपील, यापेक्षा त्याला काही किंमत राहत नाही. म्हणून आपण आपल्या विचाराचा परिणाम आहे आणि विचार रुजण्यासाठी वातावरण आवश्यक असतं. उपासकांना आपापसामध्ये बऱ्यापैकी माहिती असते, कोण किती खोल पाण्यात आहे तेही माहीत असतं, एकमेकाचं वागणं बोलणंसुद्धा चांगलं माहीत असतं. मग असा एखादा उपासक जेव्हा त्या विहारामध्ये प्रवचन करेल तर त्याला अशा तऱ्हेनं ओळखणारी माणसं काय म्हणतील? काहीतरी बोलतात ना, सरळ नाही बोलत समोर, मागे काय म्हणतात, काय अक्कल शिकवतो आहे, स्वतः काय करतो, ही तर भानगड आहे ना. म्हणजे त्यानं दिलेलं भाषण गेलं वाया, काही उपयोग नाही. तेवढ्या लोकांचा वेळ वाया गेला, त्याचाही वेळ वाया गेला. जे वातावरण निर्माण व्हायचं ते निर्माण झालंच नाही, बीज रुजण्याचं काम झालंच नाही. गोष्ट खरी आहे ना. म्हणून बीज रुजण्यासाठी बोलणाऱ्या माणसाची सुद्धा ताकद असावी लागते, त्याचा प्रभाव पडलाच पाहिजे, लोकांना ते अपील झालंच पाहिजे, लोकांना जाऊन ते भिडलंच पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट असते. जर जेव्हा तसं होतं तेव्हा मग ते बीज रुजण्याचं वातावरण निर्माण होतं. या दृष्टीने आमची विहारं कुचकामी आहेत आणि नुसतं त्या विहारांचं संघटन करणं त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट आहे. का वाईट आहे विचारा? अशा प्रवृत्तीची माणसं त्यांचं संघटन काय चांगलं करणार आहे? उलट त्यांचं जे काही वाईट आहे, त्यांच्या जे काही कमजोरी आहे, त्या कमजोरीला बळकटी येईल. आम्ही संघटित आहोत. काही लक्षात आपल्याला? कमजोरींना बळकट करणारं काम आहे विहार समन्वयाचं. माझा मुद्दा लक्षात आला? समन्वयाची आम्हाला काहीच गरज नाही. समन्वय आपोआप झाला पाहिजे. मी बौद्ध राष्ट्रातली विहारं बघितली आहे, समन्वय त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक आहे, काही प्रयत्न करावे लागत नाही त्यांना. नॅचरल भावनाच तशी आहे, मानसिकता तशी आहे. कोणतंही विहार एकमेकाच्या विरोधात तर नाहीच नाही, पण इतकं जबरदस्त कोऑपरेशन त्यांच्यामध्ये असतं ते आश्चर्यचकित करणार आहे. म्हणून नैसर्गिकदृष्ट्या ते कोऑपरेशन निर्माण झालं पाहिजे. ते तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक विहारामध्ये रुजण्याचं वातावरण चांगलं असेल तेव्हा. आचार घडेल रुजण्यामधून आणि त्याप्रमाणे मनुष्याच्या बाह्य आचरणामध्ये फरक पडेल. आपण काय करतो की कमजोर, अनेक बाबतीमध्ये अगदी धम्माच्या उलट असणारे अहंकार, गटबाजी, मोठेपण, स्वार्थ वगैरे नाना प्रकारच्या गोष्टी, अशा लोकांनी जी विहारं मोठी ठेवली आहेत त्यांचं संघटन करतो. म्हणजे त्यांच्या त्या साऱ्या वाईट प्रवृत्तीला आपण आणखी बलिष्ठ करतो, आणखी बळ देतो. गोष्ट खरी आहे? पहा किती धोक्याची कामं आपण करतो आणि त्या शब्दांचे अर्थसुद्धा आपल्याला कळत नाहीत. इतकं मागासलेपण आहे वैचारिक. म्हणून जे काही आपण आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारावरती अधिष्ठित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचारानं बोलू लागेल, कृती करू लागेल, तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहते. शुद्ध विचारानं बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे. धम्मपदातली गाथा नंबर 1 आणि 2. मग दुसरा पुढचा विचार आहे, अविचारी बनू नका. आपल्या विचारावरती लक्ष असू द्या.
कर्दमात रुतलेल्या हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळी करण्यासाठी झटतो, त्याप्रमाणे असन्मार्गापासून आपली मुक्तता करा. हा आचरणाचा इतका स्पष्ट उपदेश बाबासाहेबांनी केलेला आहे. अविचारी बनू नका. खरंच किती माणसं विचार करतात? विचार आपल्या सोयीचा करतात, आपल्या कामापुरता करतात, आपल्या जगण्यापुरता करतात, आपल्या कल्याणाचाही करतात अशाचा काही भरोसा नाही. आणि सर्वांच्या कल्याणाचं करणं तर मग ते जास्तच झालं ना. त्या फंदामध्ये कोणी पडायचं? म्हणून त्या फंदामध्ये शक्यतो कोणी पडत नाही. मला नेहमी हा प्रश्न पडतो की बौद्ध समाज सार्वजनिक कल्याणाचा किती विचार करतो? जर सार्वजनिक कल्याणाचा विचार करणारी बौद्ध माणसं असती तर आजचं चित्र आपल्याला वेगळं दिसलं असतं. परंतु बेफिकीर माणसं जास्त आहेत. मला काय त्याचं, माझ्यावरून काय अडलेलं? बोलताना चांगलं बोलतील, परंतु चांगलं करण्याची कोणाजवळही इच्छा नाही. जे पेरलेलंच नाही तो उगवेल काय? बौद्ध समाजाचा चांगुलपणा नसेल याचा अर्थ काय? चांगुलपणा पेरलाच नाही ना, म्हणून चांगुलपणा उगवलेला नाही. पेरलंय काय? न पेरताही उगवणारं काँग्रेस गवत. त्याची काही पेरणी करावी लागत नाही, बेसुमार वाढतं ते. त्यामुळे सारा समाज जो आहे तो काँग्रेस गवतानं ग्रासलेला आहे. आणि जे काही बुद्ध धर्माचं पीक लावलेलं आहे ते गायब झालं आहे, पत्ताच नाही कोणाचा कोणाला. हे खरं आहे की खोटं आहे? काहीतरी मागे त्या दीक्षाभूमीवरती एका मोठ्या राजकीय नेत्यानं भिक्षूंना छत्र्या वाटल्या. तो राजकीय नेता काही बौद्ध नव्हता, पण त्या छत्र्या घ्यायला भिक्षूंची रांग लागली. तुम्ही काय बोलणार त्या भिक्षूंना? हे विनय पिटकाच्या आणि धम्मचेतनेच्या पूर्णपणे विरुद्धचं वर्तन आहे. मलाही माझे मित्र डॉक्टर एस ए गजबी कायम विनंती करतात, कारण श्रावस्तीला ज्या डॉक्टर बंकोट मॅडम आहेत, थायलंडच्या एका उपासिका आहेत, त्यांनी फार मोठं केंद्र श्रावस्तीला बांधलेलं आहे. तिथे दरवर्षी ते दानाचा कार्यक्रम करतात, भिक्षू संघाला बोलवतात, त्यांना चिवरासह अष्टपरिष्कार दान करतात, त्यांचा जाण्याचा खर्चही देतात आणि इतरही काही दान देतात. हे मला नेहमी विनंती करतात, तुम्ही चला म्हणून कार्यक्रमाला. मी कधीही गेलो नाही आणि जाणार नाही. का? काय कारण आहे? तुम्ही लालूच दाखवून जर भिक्षूंना बोलवत असाल तर पहिलं तुम्ही धम्माच्या विरुद्ध वागता. आणि त्या लालचीसाठी जर भिक्षू जात असेल तर तो लालची पोटी जातो, तोही धम्माच्या विरुद्ध वागतो. मी काय बोललो लक्षात आलं आपलं? भिक्षूनं लालचीच्या मागे धावायचं नसतं. कोणी दान देतो म्हणून त्याला जायचं नाही. देण्याचं नको देऊ, काही घेणं देणं. काही लक्षात येतं आपल्याला? हा स्वाभिमान भिक्षूंच्या मध्ये पाहिजे. आणि आपले उठसूट सारे भिक्षू भिकाऱ्यासारख्या लोकांच्याकडे मागतात, दान द्या, दान द्या, दान द्या, दान द्या. विनय पिटकामध्ये नाही असं. बुद्धानं भिक्खूला भिकारी बनवलेलं नाही, त्याला स्वाभिमानानं जगायला सांगितलं आहे. म्हणून हिंदू धर्मात आणि बाकीच्या धर्मामध्ये मागण्याची प्रथा आहे. ब्राह्मणही भिक्षेकरीच करायचे आणि कोणाच्या दारात उभं राहिल्यावरती काय म्हणायचे? भिक्षाम देई माते, हे आई भिक्षा वाढ वगैरे म्हणून ओरडून सांगायचे. ते क्षत्रिय असेल तर त्यांना ते शब्दप्रयोग थोडेसे मागे पुढे करायचे. त्याच्यात त्यांनी जाती व्यवस्था मेंटेन केली भीक मागण्यामध्ये.
ब्राह्मणानं काय बोलायचं, क्षत्रियानं काय बोलायचं, वैश्यानं काय बोलायचं, शूद्रानं काय बोलायचं, इतका घाणेरडा धर्म आहे तो, माणसामध्ये भेद करणारा. परंतु मागितल्याशिवाय काही चालत नाही. इस्लामिक धर्मामध्ये ते असतात फकीर वगैरे, सबका भला मागतात ना. आणि हिंदू धर्माचं किती बोलायलाच नको, मागितल्याशिवाय चालतच नाही त्यांचं. बुद्धानं भिक्खूंना मागण्याची बंदी घातलेली आहे, परंतु तसा नियम केलेला नाही विनयपिटकामध्ये. फक्त रीत सांगितलेली आहे, पद्धत सांगितलेली आहे. काय पद्धत सांगितली आहे की भिक्षून आपलं भिक्षापात्र घेऊन वस्तीमध्ये जायचं, सरळ रेषेत चालत राहायचं, संथ गतीनं, इकडेही बघायचं नाही आणि इकडेही बघायचं नाही, कोणाच्याही दारामध्ये थांबायचं नाही. हळूहळू यासाठी जायचं की कोणी बघितलं भिक्षू भिक्षाटनाला आलेले आहेत तर त्यांना मग आपल्या घरामध्ये जाऊन काही दान द्यायसाठी आणायचं असेल तर तेवढा वेळ मिळावा म्हणून, हे त्याचं मुख्य कारण आहे. परंतु भिक्षूनं तोंड उघडायचं नाही, त्या म्हणायचं नाही. ही भिक्षूंची पद्धत आहे. बाकीचे लोक मागतात, द्या म्हणतात. मुद्दा लक्षात आला. कुठलीच वस्तू मागायची नाही. जर आपल्याला काही गरज असेल, आता भैष्य जे एक प्रकरण आहे विनयपिटकामध्ये, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही आजारी आहात, तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचं अन्न खाणं गरजेचं आहे, दुर्बल झालेलं आहात, अशक्त झालेलं आहात, मग तुम्हाला फार तर उदाहरणार्थ तूप खायचं आहे. पण कुठल्याही उपासकाला म्हणायचं नाही की मला तुपाची गरज आहे, तूप आणून दे वगैरे म्हणून. मागायचं नाही. जिथे भिक्षूंना अप्रत्यक्ष मागण्याचीच बंदी केलेली आहे, तिथे जेव्हा भिक्षू प्रत्यक्ष मागत असतील तर ते खरंच धम्माप्रमाणे जगतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून उपासकाने लक्षात ठेवायचं, लालूच दाखवून भिक्षूंना घरी बोलवायचं नाही. मग आमच्या कार्यक्रमाला याय, आम्ही तुला 1000 रुपये दान देऊ, चिवर दान देऊ, अमुक दान देऊ, तमुक दान देऊ, असं म्हणून उपासकांनी कधीही भिक्षूंना निमंत्रित करायचं नाही. द्यायचं न द्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. अनाऊन्स करू नका, लालूच दाखवू नका. म्हणून त्या बँकोट मॅडमच्या कार्यक्रमाला मी कधी जात नाही. तुम्ही लालूच दाखवतात. आणि मी एस के गजबेंना हे सांगितले की त्या मॅडमशी बोल की त्यांचं हे वागणं चुकीचं आहे, धम्माच्या विरोधात वगैरे म्हणून. त्यांनी अशी लालूच दाखवायला नको. काही लक्षात आलं आपल्याला. तर हे वातावरण असणं फार गरजेचं आहे. आणि भिक्षू तशा वातावरणामध्ये जेव्हा जगतो तेव्हा त्याच्यावर ते संस्कार होतात, ते बीज रुजतं, त्याच्या आचरणामध्ये ते प्रगट होतं. अशा तऱ्हेने धम्म वाढत असतो. आणि हे बघून भिक्षूंचं उपासकांनासुद्धा वेगळी प्रेरणा मिळते. अरे भिक्षू कधी मागत नाहीत वगैरे म्हणून, त्यांना लालूच दाखवून चालत नाही. मग आपणही कोणाला लालूच दाखवू नये, ते काही बरोबर दिसत नाही. दान द्यायचं तर मग निस्वार्थपणे द्यावं, सांगून द्यायचं नाही. अशा प्रकारचा एक चांगला संस्कार ते ग्रहण करतात. तो संस्कार त्यांना कुठे शिकायला मिळेल? त्या लोकांच्या वातावरणामध्येच. बरोबर आहे. मग बौद्ध जर वारंवार धम्माच्या कामासाठी एकत्रित आले नाही तर आचरणाचं हे मर्म त्यांना कळेल कसं? विचार माहीत आहे पण तो कृतीमध्ये येईल कसा? तो येण्यासाठी वातावरण फार महत्त्वाचं असतं. आणि एकही विहार या पद्धतीनं आज सक्षम नाही. दुसरी वाईट गोष्ट म्हणजे बौद्ध समाज एकत्रित येत नाही धम्माच्या नावानं सुद्धा. धम्मासाठी मला एकत्रित जायचं आहे, दुसऱ्या माणसासाठी नाही. मग माझे विरोधक तिथे आहेत म्हणून मी जाणार नाही, ते दामू गटाचे लोक आहेत म्हणून तिथे जाणार नाही. ही कोणती नियत आहे? ही कोणती मानसिकता आहे? तुम्ही त्या माणसासाठी जाता तिथे? नाही, तुम्ही धम्मासाठी जाता तिथे. धम्म शिकण्यासाठी, जाणण्यासाठी, धम्माच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात येण्यासाठी तुम्ही जाता. म्हणजे जाण्याचा उद्देश क्लिअर असला पाहिजे. हा उद्देश बौद्ध समाजामध्ये अजिबात माहीतच नाही, कळतच नाही की विहाराचा आपला काय संबंध. गोष्ट खरी आहे. पण तरी विहारामध्ये जबरदस्त गर्दी होते. केव्हा? कार्यक्रमाच्या दिवशी. सभेला आणि बाकीच्या कार्यक्रमाला लोक नसतात.
पण पुढे हे संध्याकाळपर्यंत खात राहतात, गर्दी हटत नाही. म्हणून प्रत्येक विहाराचे कार्यक्रम सार्वजनिक कसे असतात? सकाळी औपचारिक वंदना, झेंडावंदन, सूत्रपठण, मग काही वक्त्यांची कोणाची असतील ती भाषणं. ते संपल्यावरती मुख्य कार्यक्रम म्हणजे जेवणाचा. झाडून माणसं येतात. का झाडून येतात? वर्गणी दिली आहे ना, मग ती वसूल झाली पाहिजे. म्हणून घरात स्वयंपाक करायचा नाही, तिथे जाऊन जेवायचं. हे दान बरं. धम्मकार्याला दान दिलं, त्याची वसुली पूर्णपणे झाली पाहिजे. हे दान म्हणजे उपासक दान देतो वसुली करण्यासाठी. आणि मग संध्याकाळी करमणुकीचा कार्यक्रम. करमणुकीचा कार्यक्रम का ठेवतात? ऑर्केस्ट्रा का ठेवतात? लोकांना जे आवडतं ते दिलं पाहिजे. नुसता धर्म काय घेऊन बसलात असं लोक बोलतात. लोकांना आवडतं ते दिलं पाहिजे, हे आहे ना प्रवृत्ती. आणि असा विचार करण्याचं माणसाला काहीही वाटत नाही, बिनधास्त वागत राहतात. बुद्ध धर्माचे मारेकरी झालेले आहेत लोक. हे माझं जजमेंट आहे की बौद्ध समाजच बुद्ध धर्माचा मारेकरी झालेला आहे. आणि जितका बुद्ध धर्म ठार मारता येईल, खच्ची करता येईल, तशा प्रकारचं कार्य ते करतात. म्हणून अशा कार्याला धम्मकार्य म्हणणं मला जड जातं. मी त्याला धम्मकार्य म्हणत नाही. मी त्याला फक्त म्हणतो जत्रा यात्रा. जत्रेपेक्षा त्याला अधिक महत्त्व नाही. हा इतकी गंभीर गोष्ट आहे. म्हणून आपला जो विचार आहे त्या विचाराचाच परिणाम म्हणजे आपला आचार असतो. विचारच ठीक रुजला नाही तर आचार घडत नाही. आणि रुजण्यासाठी संगती हवी असते, रुजण्यासाठी वातावरण हवं असतं. म्हणून मंगलसूत्रात बुद्धानं पहिलं पाऊल सांगितलं आहे आचरणाचं, असेवनाच बालानं पंडितानंच सेवना. पहिलं पाऊल आहे. इतर काही करता आलं नाही तरी चालेल, पण कमीत कमी मूर्खांच्या संगतीमध्ये वावरू नका. असेवनाच बालानं. त्या संगतीपासून दूर राहिला तर तुमच्या हातून मूर्खपणा घडायचा नाही, तेवढा तरी तुमचा फायदा होईल. वाईट सवयी तुम्हाला लागायच्या नाहीत, वाईट मार्गाने तुम्ही जाणार नाही, तेवढा तरी तुमचा फायदा होईल. नुसतं दूर राहिल्यानं बाकी काही करण्याची गरज नाही. पंडितांच्या सेवना. पण वाटत असेल की नुसतं दूर राहून चालणार नाही तर आपल्याला चांगलं घेतलं पाहिजे, तर मग पंडितांच्या, जाणकारांच्या, धर्मजीवन जगणाऱ्यांच्या, शहाण्यांच्या सहवासामध्ये राहा. पहिलं पाऊल ही वातावरण निर्मिती आहे. काही लक्षात आलं आपल्याला? म्हणून विचार कृतीमध्ये येण्यासाठी वातावरण निर्मिती होणे फार आवश्यक आहे. तर बुद्धानं अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी सांगितली. सम्यक दृष्टी म्हणजे विचार. आपण थोडक्यामध्ये त्याला विचार म्हणू. एक विचार आपण घेतला, पण तो कृतीमध्ये कसा येणार? तर पुढे सांगितले सम्यक संकल्प. संकल्प म्हणजे मनुष्य म्हणतो प्रतिज्ञा, दृढ निश्चय. तर मर्यादित अर्थाने ते बरोबर आहे, परंतु दृढ निश्चय, प्रतिज्ञा ही विचारानं होत नाही. प्रतिज्ञा घडण्यासाठी, प्रतिज्ञेसारखं जगण्यासाठी जे वातावरण निर्माण व्हावं लागतं त्यामध्ये भावनेचा फार मोठा भार असतो. भावना झाली पाहिजे, वाटलं पाहिजे की असं असं करायचं, वाटलं पाहिजे की तसंच जगायचं. हे जे वाटणं म्हणतो आपण, तशी भावना निर्माण होणं, ती भावना ही शक्ती असते. आणि त्या शक्तीच्या बळावरती तो विचार आपल्या कृतीमध्ये येतो. काही हो, मी खोटं बोलणारच नाही, हा निश्चय केव्हा कृतीमध्ये येतो? तशी भावना जेव्हा होते तर नाही, मला खोटं बोलायचंच नाही, अशी भावना एकदा निर्माण झाली की मग काही जरी वातावरण निर्माण झालं तर मनुष्य त्या भावनेच्या ताकदीनं जगतो. त्याला म्हटलं आहे संकल्प. काही लक्षात आपल्याला? म्हणून माणसाचं मन दोन पद्धतीनं काम करतं.
2 शक्ती माणसाच्यावरती प्रभाव टाकतात. एक आहे इंटेलेक्च्युअल पॉवर ऑफ माइंड, बौद्धिक शक्ती, विचार करण्याची ताकद, रॅशनल पॉवर. आणि दुसरी आहे इमोशनल पॉवर ऑफ माइंड, भावनात्मक शक्ती. दोन्ही जबरदस्त असतात, परंतु भावनात्मक शक्ती ही वरचढ असते. विचाराला सुद्धा ती भावनात्मक शक्ती दडपून टाकते विचाराला सुद्धा. म्हणून आपण ज्या भावनेनं पेटतो, ज्या भावनेच्या अधीन होतो, मग ती बरोबर आहे की चूक याचा विचार करण्याचं कामच बंद होतं. मन तो विचार करत नाही. बस भावना पूर्ण झाली पाहिजे, तो संतोष झाला पाहिजे. आणि म्हणून भावनेच्या भरामध्ये मनुष्य तसाच वागतो जशी भावना असेल तसे. हे बरोबर आहे. कुणी खून हे काही करत नाही, पण राग आला, भांडणं झाली, चीड आली फार मोठी, मग त्या रागाच्या भरामध्ये खूनही पडतात ना. अशा आपल्याला खूप केसेस पाहायला मिळतात. रागाच्या भरात काहीतरी वाईट घडून जातं. का? वाईट करण्याची इच्छा नसते, वाईट करावा असा विचारही मनात नसतो. विचार चांगल्याचा असतो डोक्यामध्ये, पण भावना इतकी ताकदवर आहे, इतकी पॉवरफुल आहे की त्या भावनेच्या आहारी गेला तर विचारच बंद होतात आणि मनुष्य वाटेल तसंच करतो. गोष्ट खरी आहे. म्हणून मोठमोठे जे अपराध होतात ते भावनेच्या भरामध्ये होतात. लक्षात आलं आपलं? भावना प्रबळ आहेत. आणि म्हणून बुद्धानं काय म्हटलं, विचाराला जेव्हा भावनेचा सपोर्ट मिळतो, विचाराला जेव्हा भावनेचा सपोर्ट मिळतो, आधार मिळतो, तेव्हा संकल्प होतो. तोपर्यंत संकल्प होत नाही, तोपर्यंत प्रतिज्ञा होत नाही. मग हा भावनिक प्रतिसाद, इमोशनल रिस्पॉन्स, हा कसा निर्माण होईल, कुठून मिळेल? तो इमोशनल रिस्पॉन्स जर मिळायचा असेल तर आपल्याला अशा लोकांच्या सहवासामध्ये, अशा वातावरणामध्ये राहावं लागतं की त्यांच्याकडे बघून, ते एकंदरीत लक्षात घेऊन आपल्याही भावना तशा होतील. हा प्रभाव असतो. काही लक्षात आलं आपल्याला? जिथे लोक अतिशय सौजन्यानं वागतात, प्रेमानं वागतात, आपुलकीनं वागतात, तिथे एखाद्याला शिवी देणं शक्य आहे का? आणि शिवी देण्याचा स्वभाव असेल, दुसऱ्याचा अपमान करण्याचा स्वभाव असेल, असा मनुष्य तिथे गेल्यावरती काय होतं? त्याला त्याच्या मनासारखं वागता येतं? दबाव येतो परिस्थितीचा, तो प्रभाव पडतो त्याच्यावरती. त्याला लाज वाटते आपल्या वागण्याची, आपल्या विचाराची. आणि तो शक्यतो वरवर का होईना, मनाच्या विरुद्ध का होईना, पण त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. गोष्ट खरी आहे. विहारामध्ये बुद्धमूर्तीची लोक पूजा करतात. कसं वातावरण होतं ते पहा. पंचांग प्रणाम करायचा. मग जो नेता असेल, जो पुढारी असेल, ज्यांना आयुष्यात कधी पंचांग प्रणाम केला नाही, पण विहाराच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, मग इतर लोकांनी पूजा केली की मग ते इतरांचं बघून तोही आपला पंचांग प्रणाम दाखवण्यासाठी का होईना करावा लागतो ना तो. हा त्या वातावरणाचा परिणाम असतो. म्हणून वातावरणामध्ये बीज रुजतं, नुसतं पेरल्यानं कुठेही उगवत नाही. बीज उगवण्यासाठी पाणी पाहिजे, ओलावा पाहिजे जमिनीला, हवा पाहिजे, प्रकाश पाहिजे, तेव्हा बीज अंकुरतं. त्याप्रमाणे जो विचार आपण स्वीकारलेला आहे तो विचार कृतीमध्ये येण्यासाठी तशा प्रकारचं वातावरण हवं असतं. आणि ते वातावरण आहे धार्मिक वातावरण. त्याला हा बुद्ध धर्माच्या भाषेमधले सांघिक वातावरण, संघाचं वातावरण. संघाच्या सहवासामध्ये राहा. जिथे त्या पद्धतीने लोक जगतात त्यांच्या सहवासामध्ये राहा. म्हणजे मग आपल्यालाही सवय लागते. आपला विचार जो आहे तो कृतीमध्ये यायला लागतो. आणि हे कार्य भारतामध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये झालेलं नाही, म्हणून इथे बुद्ध धर्म रुजलेला नाही. काही मुद्दा लक्षात आला आपला? शहाण्या माणसांनी आपल्या विचाराची राखण करावी, कारण ते कळायला कठीण, अतिशय धूर्त असून
जिकडे वाट मिळेल तिकडे सैराटासारखे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहे, असं चित्तवगामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे धम्मपदातली एक एक गाथा बाबासाहेबांनी इथे दिलेली आहे. तिसरी गाथा आहे चित्तवगामधली. दुन्निघासलहुनो यत्त काम निपातिनो चित्तस्सदमथो साधू चित्तं दंतं सुखावह. चित्तं दत्तं सुखावह, की दमन केलेलं चित्त जे आहे ते सुखकारक आहे, वळण लावलेलं चित्त जे आहे ते सुखकारक आहे, योग्य मार्गाला वळवलेलं चित्त जे आहे ते सुखकारक आहे. मग आपलं चित्त योग्य मार्गाला वळवायचं यासाठी वातावरणाची गरज आहे. म्हणून बाबासाहेब म्हटले की विहारामध्ये जा, प्रत्येकानं गेलं पाहिजे. याचं कारण ते आहे. परंतु विहारात ते वातावरण पाहिजे ना. जर ते वातावरणच विहारामध्ये नसेल तर तो नुसता पोरखेळ होतो, पोरकटपणा होतो, त्याला काही अर्थ राहत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली मला उभ्या देशामध्ये असं विहार दिसलेलं नाही. फक्त परदेशी लोकांची विहारं आहेत, पण भारतीय लोकांची विहारं कुठल्याही अर्थानं योग्य नाही. दिल्लीचं अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट. पुणे, मुंबई, सोलापूर, सातारा कुठेही जा, कुठल्याही विहारामध्ये विहार म्हणण्याची सोय नाही, इतकं वातावरण घालेलं आहे. फक्त आम्ही त्याला नावं विहारं दिलेली आहेत. कधी ही संस्कृती बदलणार मला माहीत नाही, परंतु आपल्याला फार प्रयत्न करून आमची धर्मस्थळं जी आहेत त्यांचं पावित्र्य वाढवलं पाहिजे, त्यांची योग्यता वाढवली पाहिजे. केवळ बौद्धांच्याच नव्हे तर इतरांच्याही विचारावरती प्रभाव टाकू शकेल अशा प्रकारे आपल्या विहारांचं, धर्मस्थळांचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे. हे वातावरण जर निर्माण झालं नाही तर माणसाच्या आचारामध्ये काही येणार नाही. त्याचं विचाराचं बीज जे आहे ते आचारामध्ये परिवर्तित होणार नाही. म्हणून परिस्थिती कशी राहील? कळतं पण वळत नाही. 60 वर्षात जी राहिली परिस्थिती तीच परिस्थिती इथून पुढे सुद्धा तशीच कायम राहील. बुद्ध धर्माच्या माध्यमातून विकास होणार नाही. मग नव्यानं जे बौद्ध म्हणतात त्यांचं काय? त्यांचे तर प्रश्न जास्त बिकट आहे असं मला वाटतं. त्यांच्यापुढे आदर्श काहीच नाही. इच्छा आहे चांगलं घ्यायचं, पण ते चांगलं घेतल्यानंतर ते त्यांच्यामध्ये रुजण्याचा मार्गच नाही ना. परत तेही नैराश्याच्या गर्तेमध्ये फेकले जातील. त्यांचीसुद्धा अशीच वाईट अवस्था होईल जशी याची बौद्धांची झालेली आहे. त्यामुळं कधीकधी असा प्रश्न निर्माण होतो की भारत बौद्धमय करण्याच्या कामामध्ये जे लोक अगोदर बौद्ध झालेले आहेत त्यांनीच मोठा अडथळा निर्माण केलेला आहे. तेच फार मोठा अडसर म्हणून उभे राहिलेले आहेत. भारतातले अनेक लोक बौद्ध बनू इच्छितात, पण त्यांच्या मार्गामध्ये आडकाठी जे निष्क्रिय बौद्ध आहेत त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांनी त्यांचा मार्ग रोखलेला आहे आणि भारत बौद्ध होण्याचं काम जे आहे ते अडवून ठेवलेलं आहे. थिंक अबाउट दिस. हा फार सिरियस विचार आहे, पण तो तितकाच सत्य आहे. म्हणून बौद्ध समाजामध्ये मोठ्या सुधारणा झाल्या पाहिजेत. संस्कृती जशी तशी रुजली पाहिजे. जर ती रुजली नाही तर काहीही हाती लागणार नाही. म्हणून आजचा जो विषय होता आपला तो महत्त्वाचा, की विचार रुजण्यासाठी आवश्यक वातावरण गरजेचं आहे. वातावरण जर नसेल घरात दारात समाजामध्ये तर विचार रुजणार नाही. म्हणून आज बौद्ध समाजाजवळ विचार तगडे आहेत, विचार भरपूर आहेत. विचाराची पोतडी खोलली की प्रत्येक मनुष्य पोपटापेक्षाही फास्ट बोलतो. एवढे विचार आहे. विचारांना तोटाच नाही, पण करण्याची वेळ आली की झिरो, त्यातलं छोटंसुद्धा करता येत नाही, इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. का? तर ते विचार कृतीमध्ये येण्यासाठी वातावरण नाही. आणि ते वातावरण नसल्यामुळं एवढे विचार धरून ठेवणाऱ्या माणसाला ते बीज जे आहे ते रुजवण्याची सोयच राहिलेली नाही. म्हणजे नुकसान त्याचंही आहे, इतरांचंही आहे. म्हणून सांस्कृतिक वातावरण निर्माण होणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी बाबासाहेबांनी फार चांगले शब्दप्रयोग केलेले आहेत की बुद्ध धर्माच्या
अस्सल संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणं हा माझा उद्देश आहे. बुद्ध धर्माच्या अस्सल संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणं. बाबासाहेब संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची भाषा करतात. आम्ही त्या शब्दप्रयोगाकडे आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही. संस्कारातून संस्कृती होते. संस्कृतीनं माणसावरती प्रभाव पडून संस्कार घडतात. असे ते एकाच एक अडकलेले दोन विषय आहेत. वातावरण असेल तर संस्कार होतो, नुसता सांगून संस्कार होत नाही. आणि संस्कार झाला तर ते वातावरण टिकून राहतं, ते वातावरण कायम राहतं. म्हणून संस्कारातून संस्कृती आणि संस्कृतीतून संस्कार असं हे जोड वाक्य आहे, असं हे जोड कार्य आहे. एकापासून दुसरं वेगळं करता येत नाही. आणि संस्कार घडायचे असेल तर आता बघितल्याप्रमाणे पहिली गोष्ट असेवनाचे बालानंग पंडितानंगचे सेवना. जे सहधर्मी असतील त्यांच्या सहवासामध्ये येण्याचा प्रयत्न करा. वस्तीमध्ये ते प्रयत्न होत नाहीत. कसं यायचं हाही दुसरा मुद्दा बुद्धांना सांगितला आहे दुसऱ्या ठिकाणी. धम्माच्या नावानं मी एकतेच्या भावनेनं एकत्रित यायचं आहे. त्या सर्वांच्या बरोबर मला असायचं आहे, त्यांच्यामध्ये मिसळून राहायचं आहे. या भावनेनं तिथे एकत्र यायचं आहे, एकतेच्या भावनेनं एकत्रित यायचं आहे. तिथे ज्याप्रमाणे काही धार्मिक गोष्टी होतील त्यामध्ये मला सहभागी व्हायचे, तो विचार मला स्वीकारायचा आहे, कबूल करायचा आहे. मग त्या विचारात मला सहभागी व्हायचा आहे. आणि त्याप्रमाणे बाकीचे लोक जगणारे तर मलाही त्याप्रमाणे जगायचं आहे. बजे कृती करण्यामध्ये सुद्धा तो एकत्वाचा भाव असेल, ऐक्याचा किंवा तो आपुलकीचा भाव असेल. म्हणून बौद्ध समाजानं धार्मिक कार्यासाठी एकत्रित येताना ह्या आपुलकीच्या भावनेनं आलं पाहिजे. येतात का लोक? नाही, मला गेलंच पाहिजे. जाणं माझी जरूरत आहे. त्या वातावरणामध्ये मला स्वतःला गेल्याशिवाय लाभ होणार नाही. किती लोकांना ही भावना असते की मला गेलंच पाहिजे वगैरे म्हणून. अनेक लोक निमंत्रणाची वाट पाहतात. मला बोलवलं तर जाईल, नाही तर मी कशाला जाऊ. कशाचं गेलं धरबंदच नाही, अशी वाईट परिस्थिती आहे. म्हणून बौद्ध समाजाच्या एकत्रित येण्याचं एक प्रिन्सिपल आहे, एक तत्व आहे की ते सकारात्मक वातावरण आहे. पंडितानंच सेवना हे तत्व आहे. त्या जाणकारांच्या, त्या आचरण करणाऱ्या, त्या विशिष्ट वर्गाच्या सहवासात मला जायचं आहे. ही माझी गरज आहे, त्यांची गरज नाही. त्यांनी मला बोलण्याची गरज नाही, मी स्वतः गेलं पाहिजे. म्हणून पंडितानंच सेवना, मी तिथे गेलं पाहिजे. पण नुसतं जाण्यासाठी म्हणून जायचं नाही, तर एकंदरीत तिथे जे काही घडतं ते मी घेतलं पाहिजे, त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. मी अलिप्त राहून चालणार नाही. नाही तर मग कधी कधी आपल्या सभेमध्ये माणसं पाहायला मिळतात, चर्चेमध्ये एखादा मुद्दा म्हणतात आणि तो नाही स्वीकारला, हे माझं मान्य नाही ना, मग मी चाललो, आपले सरळ निघून जातात. असे प्रकार पाहायला मिळतात. म्हणजे त्याला आपल्या विचारापेक्षा दुसऱ्याची काडीची किंमत नसते, निघून जाणार, ऐकून घेणार नाही. मला आठवतं एक PhD झालेले डॉक्टर प्राध्यापक एका सभेमध्ये, एका अशा वैचारिक याच्यामध्ये मी बसलेलो होतो आणि दुःख या विषयावरती चर्चा सुरू झाली. ते आता रिटायर झाले, कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. आणि मी बुद्धाचं वचन सांगितलं की बुद्धानं म्हटलं आहे, जातीपी दुःख, व्याधीपी दुःख, जरापी दुःख, मरणमपी दुःखम वगैरे असं सांगितलं. पटकन उठले ते बाहेर. माझं भाषण संपल्यावरती नंतर आले आतमध्ये. त्यांच्या मित्रांनी त्यांना विचारलं, साहेब काय ते इतकं चांगलं चर्चा झाली आणि तुम्ही बाहेर निघून गेला. हां, हे काय कायचं म्हणे, बाबासाहेबांनी दुःख नाकारलं आणि आम्हाला दुःख सांगतात, म्हणून त्या दुःखाबद्दल ऐकायचंच नाही, म्हणून मी उठून गेलो. आता काय बोलणार तुम्ही या प्राध्यापकांना? नाव सांगितलं मी तुम्हाला, हे माझे अनुभव आहेत. काय बोलणार त्या प्राध्यापकांना? आणि परवाही मला वाटतं मागे मी तो सांगितलं होतं, डॉक्टर बुशींच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं तेव्हाही मी हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही इंटेलेक्च्युअल माणसं आहे, तुम्ही का चुकीचा विचार करता?
बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये बुद्धानं 4 आर्य सत्य नाकारले असं त्यांचं मत आहे. बुद्धांच्या त्याच्या धर्मामध्ये तसं नाही. हे चुकीचे विचार जेव्हा इंटेलेक्च्युअल माणसं हे करतात तेव्हा मला मोठं वाईट वाटतं. मी त्यांना ते बोलून दाखवलं, नंतर फोनही केला, त्याला ते समजावून सांगितलं, त्यांच्या मित्राला समजावून सांगितलं. तो सारा पॅराग्राफ बदला, त्याच्यावरती स्टिकर चिकटवा इथपर्यंत मी सूचना दिलेल्या आहेत. पण तो चुकीचा विचार तुम्ही लोकांच्यामध्ये पेरू नका. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बाबासाहेबांचा विचार समजण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. ते इतकं ऑर्डिनरी व्यक्तिमत्व नाही, सामान्य व्यक्तिमत्व नाही. कोणत्या प्रश्नाला किती वेटेज द्यायचं, महत्त्व द्यायचं, त्या पद्धतीने त्यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. आणि तुम्ही खुशाल आपला एखादा विचार तेवढा धरून बसता, त्याची तपासणी करत नाही आणि तेच रेटत राहतात आणि तेच लोकांना सांगत राहतात. हे चुकीचं आहे. म्हणून बौद्ध माणसानं सार्वजनिक कार्यामध्ये जाताना, विहारामध्ये जाताना, धम्माच्या नावानं जे काम असेल तिथे जाताना या भावनेनं गेलं पाहिजे की मला तिथे जाऊन जाणायचं आहे, त्याच्यात सहभागी व्हायचं आहे, त्या विचारात योगदान द्यायचं आहे, दुसरे काही देतात ते ऐकून घ्यायचं आहे. काही लक्षात आपल्याला ही भावना कायम ठेवायची आहे. आणि तिथून मग परतताना, बाहेर पडताना मला त्या विचाराची अंमलबजावणी करायची आहे. जसे बाकीचे करणारे तसंच मला करायचं आहे, त्यांच्यापेक्षा वेगळं करायचं नाही. म्हणून जाण्यापूर्वी एकोप्याची भावना, त्यामध्ये गेल्यानंतर एकोप्याची भावना, चर्चा करताना, विचारविमर्श करताना, आणि तिथून बाहेर पडतानाही एकोप्याची भावना. बुद्धांना ऐक्य शिकवलेलं आहे, इतका जबरदस्त एकोपा शिकवलेला आहे. आणि आज बौद्ध समाज कसा दिसतो आपल्याला? बेकीमध्ये वाटलेला, फाटाफुटीमध्ये तुटून फुटून गेलेला. अरे बुद्ध धर्म तुमच्या कामीच पडला नाही ऐक्य घडवून आणण्यासाठी, तर कशाला बौद्ध म्हणता स्वतःला? फेकून द्या तो धर्म, तुमच्या काही कामाचा आहे वगैरे म्हणून. बरोबर आहे? तुम्ही बौद्ध धर्माला लांछन लावलेलं आहे, दूषण लावलेलं आहे, बौद्ध धर्माची बदनामी केलेली आहे की हे औषध काही लागू पडत नाही, त्यानं काही समाज एक होऊ शकत नाही. हा खोटा आभास तुम्ही लोकांच्यामध्ये निर्माण केलेला आहे. बौद्धांच्याकडे पाहून बाकीचे लोक काय म्हणतील? अरे यांचा धर्म एकी शिकवतो, मैत्री करुणा शिकवतो, आणि हे पहा कसे आहेत म्हणून. मग ते 2 पद्धतीने विचार करतील. एक तर लोक चुकीचे आहेत म्हणतील, नाही ते म्हणतील अरे धर्मच टाकावं असेल, त्यांचा धर्म काही बरोबर नाही. लक्षात येतं आपल्याला? आपण चांगलं करतोय असं करू. म्हणून प्रत्येक बौद्ध, असं मला हल्ली वाटायला लागलेलं आहे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा आडसर आहे, कदाचित तो मारेकरी सुद्धा आहे. बौद्धच आज बौद्धांचे शत्रू आहेत, बौद्ध समाजाचे शत्रू आहेत, भारत बौद्धमय करण्याच्या बाबासाहेबांच्या ध्येयाचे शत्रू आहेत. असं जर म्हटलं तर ती अतिशयोक्ती मानू नये. आपल्याला नाही जमत ना त्या मार्गाने जाऊ नये, आपल्याला नाही करायचं ना त्या फंदामध्ये पडू नये, त्याशी संबंध ठेवू नये. एकीकडे बौद्धही म्हणायचं आणि पूर्णपणे त्याच्या उलट वागून त्या धम्माची बदनामीसुद्धा करायची. हे लायसन्स दिलं कोणी? ही परवानगी दिली कोणी समाजाला? एवढा मूर्खपणा समाजानं करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून थोडंसं कठोर बोलावं लागतं, इलाज नाही त्याला. कधी कधी कान उघडत नाहीत म्हणतात ना, म्हणून मराठीमध्ये म्हण आहे कान उघडणी करावी लागते. ते त्याच्या पद्धती आहेत कान उघडणी करण्याच्या. ही परिस्थिती आहे. आणि यासाठी मला नेहमीच वाटतं की युवा वर्गानं आता नव्यानं सुरुवात केली पाहिजे. जुने जाऊ द्या मरणा लागू नये, जाळून किंवा पुरून टाका, सावध ऐका पुढच्या हाका. ही केशवसुतांची जी तुतारी नावाची कविता आहे त्याच्यामधले हे शब्दप्रयोग आहेत. आज तरुणांच्या पुढे ती वातावरण निर्माण झालेलं आहे. जुने जाऊ द्या मरणा लागू नये, जाळून किंवा पुरून टाका, सावध ऐका पुढच्या हाका. पण काय होतं की तरुणही कधी कधी त्या लोहचुंबकासारखं तिकडे आकर्षित होतात ना. कोणाला थोडंसं पुढारपण मिळालं खुश गेला त्याच्यामध्ये, कोणाला मोठेपण मिळालं बस खुश गेला त्याच्यामध्ये, काही नाचायला बागडायला मिळालं गेलं त्याच्यामध्ये. ही तरुणांची वाईट अवस्था आहे.
म्हणून त्यांनी जरा जागेवरती आलं पाहिजे आणि याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर हा बाबासाहेबांच्या आचरणाच्या शिकवणीचा मुख्य भाग आहे. बाबासाहेबांनी आचरण करायला शिकवलं नाही असे जे लोक म्हणतात, प्रामुख्याने त्रैलोक्यवाले म्हणतात, त्यांचा मोठा प्रचार आहे तो, अतिशय खोटं वाटलं. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याचे मित्र कसे म्हणावे प्रश्न पडतो. शत्रू आहेत जर बाबासाहेबांना एवढं दूषण देत असतील तर. आणि ते शत्रुत्व लोकांनी समजून खपवून घेऊ नये. उलट IAS झालेले अधिकारी त्यांच्यामध्ये जाऊन काम करतात, याचं मला मोठं वाईट वाटतं. स्पर्धा परीक्षा पास करणं म्हणजे शहाणपण नाही, फक्त बुद्धिमत्ता आहे. ते शहाणपण वेगळी गोष्ट आहे. काही असो, वातावरणाची गरज आहे. धम्म रुजायचा असेल तर धम्माला रुजण्यासाठी आवश्यक वातावरण आवश्यक आहे. जर ते वातावरण आपण आजही निर्माण केलं नाही तर पुढे चालूनही धम्म रुजणार नाही. मग आतापर्यंत बाबासाहेबांनी 2 गोष्टी सांगितल्या ज्या बुद्धांना शिकवल्या. काय? मन, तीच आपली शक्ती, मनावरती सर्व काही अवलंबून आहे, हा विचार स्वीकारला पाहिजे. आणि देव, दैव, बाहेरच्या गोष्टी पूर्णपणे बाजूला सारल्या पाहिजेत. हे धम्ममार्गावरचं पहिलं पाऊल आहे. तुम्ही देवालाही मानाल आणि बुद्धालाही मानाल, हे काही जमायचं नाही. अवतार म्हणून सुद्धा बुद्धाला मानायचं नाही. काही लक्षात आलं? म्हणून आपले सख्खे नातेवाईक जर हिंदू धर्माप्रमाणे वागत असेल त्यांना हिंदू म्हणा, तुम्ही सवलत देऊ नका. बौद्ध म्हणून तुम्ही त्यांना किंमत देऊ नका, त्यांना सरळ हिंदू म्हणा. त्यांच्या खोट्याला तुम्ही साथ देता. आता माझा नातेवाईक करतो हिंदू धर्माचं, परंतु लग्न निघालं बौद्ध पद्धतीनं, आपण त्याच्यामध्ये मिरवायला पुढे, फेटा बांधून सूट घालून, आहे ना. अरे हिंमत पाहिजे आपल्यामध्ये सत्याची. त्या माणसाला सांगण्याची, ठीक आहे तू माझा भाऊ आहेस, गोष्ट खरी आहे, पण तू हिंदू आहेस, तुझी मुलं हिंदू आहेत. बौद्ध पद्धतीचा हा शो करण्याची तुला गरज नाही. जर केलं तर मी त्यामध्ये येणार नाही. तू हिंदू आहेस ना, माझा भाऊ आहेस ना, हिंदू धर्माप्रमाणे कर, मी येईल त्याच्यामध्ये, मला काही वाईट वाटायचं नाही. मी असं वागलोय प्रत्यक्षात. मी माझ्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात कधी गेलो नाही जे हिंदू धर्माला मानतात ते, कधीच. स्ट्रिक्ट म्हणजे स्ट्रिक्ट, ही परिस्थिती आहे. आणि तसे जर आपण वागलो नाही तर वातावरण निर्माण नाही व्हायचं. आज धम्मासाठी आवश्यक जर वातावरण निर्माण व्हायचं असेल तर हा खोटेपणासुद्धा आपण बाजूला सारला पाहिजे. तो खोटेपणासुद्धा खपवून घेता कामा नये. त्याला रोखलं पाहिजे, त्यांना सुनावलं पाहिजे. गोष्ट खरी आहे का? आपल्याला जो हिंमत, तो भाग वेगळा आहे, परंतु ती हिंमत केली पाहिजे. त्याशिवाय वातावरण निर्माण व्हायचं नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट, दीक्षा कंपल्सरी झाली पाहिजे, नामांतरसुद्धा झालं पाहिजे. त्यानं वातावरण निर्माण होतं. बौद्धांचीच नावं असणारा समाज एकत्रित आला की त्यांना वाटतं की हां आता आपण बौद्ध लोकांच्या सहवासात आलो. पण तिथे जातीचं नाव असणारं असलं की मग काहीतरी गडबड झाली, एक खडा आला त्याच्यामध्ये. म्हणून नामांतर फार महत्त्वाचं आहे. आणि दीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध म्हणायचंच नाही, हा संस्कार जोपासणंसुद्धा फार आवश्यक आहे. त्या मुलाच्या, त्या मुलीच्या तरुण वयामध्ये त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण केली पाहिजे की तुम्ही विशिष्ट प्रकारची जीवन पद्धती स्वीकारलेली आहे, ती बांधिलकी तुम्ही स्वीकारलेली आहे, त्या पद्धतीने जगण्याचं तुम्ही निश्चित केलेलं आहे, ही तुमची दीक्षा आहे, तुम्ही त्यापेक्षा वेगळं वाटतं कामा नये वगैरे. ही त्यांना प्रेरणा दिली पाहिजे, त्यांना तो जोश आला पाहिजे. आणि म्हणून दीक्षेच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये हे बीज पेरणं फार आवश्यक आहे. हे वातावरण आम्ही निर्माण केलं नाही. धम्मदीक्षा सोडून दिला, नामांतराचा विचारच केला नाही. बौद्ध विहारामध्ये वारंवार मोठ्या संख्येने एकत्रित जायचं, त्याचा आम्ही कधी विचार केला नाही. तिथे कसं वागायचं हे आजही आम्हाला माहीत नाही. म्हणून बाबासाहेबांनी जो जो विचार दिला तो विचार कृतीमध्ये आला नाही, कारण वातावरण लागतं. आणि म्हणून मंगलसूत्रामध्ये बाबासाहेबांनी 3ऱ्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे, पतिरूपदेश वासोच
माणसानं धम्म जीवन जगण्यासाठी अनुकूल अशा वातावरणामध्ये राहावं. धम्म जीवन जगण्यासाठी अनुकूल अशा वातावरणामध्ये राहावं. तसं वातावरण नसेल तर तसं वातावरण निर्माण करावं. प्रतिरूप पाली शब्द आहे, त्याचा मराठी अर्थ होतो प्रतिरूप, म्हणजे अनुकूल वातावरण. देश वासोचं, देश म्हणजे ते वातावरण. देश या शब्दाचा देश या अर्थानं तो केलेला नाही. देश याचा अर्थ आहे वातावरण. पण अनुकूल अशा वातावरणामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. आपण केलं आहे का तसं वातावरण निर्माण? बाबासाहेबांनी योजना मांडली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये. 4 प्रमुख शहरामध्ये महाविहारं बांधायची. छोट्या छोट्या विहाराची त्यांना गरज नव्हती, महाविहारच पाहिजे. मला आजही खूप वाईट वाटतं की बाबासाहेबांना मानणारा समाज आर्थिकदृष्ट्या प्रगत झालेला आहे, बौद्धिकदृष्ट्या प्रगत झालेला आहे, परंतु एखादं महाविहार कुठल्या तरी शहरामध्ये निर्माण करायचं ही नियत त्यांच्यामध्ये नाही. हे मला मुद्दाम सांगावं असं वाटतं. मोठं अत्यंत वाईट गोष्ट आहे. का एखादं महाविहार आपण निर्माण करू शकत नाही? टेल मी, का करू शकत नाही? खरं म्हणजे दीक्षाभूमी इथेच प्रचंड महाविहार निर्माण व्हायला पाहिजे होतं. तिथे बुद्ध धर्माचं छोटं मोठं सर्व काम सातत्यानं व्हायला पाहिजे होतं. काय झालं ते? टुरिस्ट सेंटर नामुष्की आहे. बाबासाहेबांची बदनामी असं मी म्हणतो, नथिंग लेस दॅन दॅट. आणि आम्ही बाबासाहेबांना मानणारी माणसं जर इतकी उन्हाळपणे वागत असो, काही विचार न करता कसे वागत असो, काय अधिकार आहे मला बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणण्याचा? इतकी कठीण गोष्ट आहे ते. म्हणून आजचा मुद्दा एकच आहे, संस्कृतीशिवाय बुद्ध धर्म रुजणार नाही. आणि ते संस्कारांचं वातावरण निर्माण झाल्याशिवाय मनात आलेला विचार कृतीमध्ये येणार नाही. आज बौद्ध चळवळ, भारत बौद्धमय होण्याची चळवळ जी अडलेली आहे ते हे ठिकाण आहे. आणि हा विचार कोणीही करताना मला आजपर्यंत दिसलेलं नाही, कोणीही. तर मला वाटतं आज आपण त्या दृष्टीनं खास लक्ष द्यावं आणि असा हा विचार काही जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत, एवढीच विनंती करणं आवश्यक आहे. पुढे आपण 3रा संस्कार पाहणार आहे. तो जरा आणखी कठीण आहे, परंतु संस्कार आहे, त्यालाही वातावरणाची गरज आहे. म्हणजे वातावरणाशिवाय काहीच करता येत नाही. जमीन कसल्याशिवाय पेरताच येत नाही, साधी गोष्ट आहे. पण नुसती जमीन कसली आणि पेरलं आणि पाऊसच नाही पडला तर परत घोटाळा आहेच. म्हणजे सिंचनाची सोय करावीच लागते. तर या पद्धतीनं बुद्ध धर्म रुजण्यासाठी जे वातावरण आवश्यक आहे ते वातावरण बौद्ध समाजानं निर्माण केलेलं नाही आजपर्यंत. ते करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करत नाही आणि म्हणून भारतामध्ये बुद्ध धर्म रुजत नाही. बौद्ध माणसं भारतामध्ये निर्माण होत नाहीत आणि भारत बौद्धमय होण्याचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे, रोखला गेलेला आहे. ठीक आहे. याच्यावरती आपण चिंतन मनन करावं, विचार करावं, पुन्हा पुन्हा ते वाचा आणि मग काही आपल्या लक्षात आलं तर आपल्याला त्यातून असं काही करण्याची जिद्द लाभेल, प्रेरणा लाभेल. तर आज आपण इथेच थांबूया. जय भीम.